भक्त दिसतायत. बाप्पाची मूर्ती हळूहळू पुढे सरकते. त्याचबरोबर इथे जयघोष सुद्धा आपल्याला ऐकू येतोय. गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. अद्यापही वेळ लागणार आहे या सर्व विसर्जन मिरवणुका पूर्ण व्हायला. मोठ्या संख्येने इथे बोटी सुद्धा आपल्याला दिसत आहेत. लालबागच्या राजासोबत अनेक गणेश भक्त या समुद्रामध्ये जात असतात आणि त्यांच्यासाठी या बोटी सुद्धा सज्ज आहेत. शिवगौरीच्या तर हा सुखाचा सागर आणि या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला हा अथांग जनसागर. सिद्धी बुद्धी देणारा, सुख समृद्धी देणारा असा हा गणपती, 14 विद्या 64 कलांचा अधिपती आणि त्या बाप्पाला नमन करत हळूहळू आता ही मिरवणूक पुढे सरकत आहे. या 3 दृश्यांमध्ये आपल्याला एकच दिसतंय, तो म्हणजे गणपती बाप्पाचा वरदहस्त आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी जमलेले हे सगळे गणेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाची मनोभावे सेवा प्रत्येक गणेश भक्त करत असतो. आबाल वृद्ध करत असतात आणि आता या संपूर्ण विसर्जन सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा आपल्याला अगदी प्रत्येक वयाचे सर्व गणेश भक्त दिसत आहेत. पाऊस पडतोय, जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेकांनी छत्र्या उघडलेल्या आहेत, काहींनी छत्र्या नाही आहेत. मात्र आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे मुंबईकर, हे गणेश भक्त आपल्याला दिसत आहेत. अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सर्व गणेश विसर्जन मिरवणुकांचे साक्षीदार व्हायला अनेक गणेश भक्त मुंबईमध्ये येत असतात आणि त्याची ही संपूर्ण प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येते. अरे मोरया मोरया नाम तुझे, कृपा सागरा भक्ती हेची माहेर माझे. तुझी सोंडरे वाकडी एकदंता, मला बुद्धी दे मोरया गुणवंता. बाप्पा आम्हाला बुद्धी दे, सुख समृद्धी दे आणि आमच्या सर्व विघ्नांचं, सर्व दुरितांचं तू पूर्णपणे हरण कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये. हा सुंदर असा सोहळा आपण झी 24 तासवर पाहतोय. प्रत्येक गणेश भक्तांचं हेच मागणं गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातल्या सुंदर अशा घडवलेल्या गणेश मूर्ती या आपण गेल्या 11 दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरोघरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले होते.
त्यांचंही विसर्जन झालेलं आहे। वेगवेगळ्या रूपातल्या, बालरूपातल्या, त्याचबरोबर इतर रूपातल्या गणेश मूर्ती या सुंदर आपण पाहिलेल्या आहेत। या गणेश मूर्ती घडवणारे ते हात, त्यासाठी सदैव झटणारे अनेक मूर्तिकार, शिल्पकार, त्यांचंही या सर्व निमित्तानं खरं तर कौतुक करायला पाहिजे, कारण हा संपूर्ण सोहळा, सर्वांग सुंदर असा हा सोहळा, यामध्ये प्रत्येकाचं योगदान असतं। गणेश भक्त बाप्पाचरणी नतमस्तक होतात। त्या मूर्तीमधलं तेज, त्या मूर्तीमधलं गणेश तत्व हे प्रत्येक